जगात 168 तास भजन करतात. हा ऐतिहासिक सोहळा पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. या सप्ताहाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी घेतली. विठ्ठलाच्या भक्तीपुढे कुठलाही जागतिक विक्रम खुजाचा आहे, छोटाचा आहे. आणि म्हणून उलट या सप्ताहाची दखल घेतल्याने गिनीज बुकाचंच वजन वाढलेलं आहे. योगीराज गंगागिरीजी महाराजांनी आपल्याला जीवनाचा मूलमंत्र दिलेला आहे. लेने को हरिनाम देने को अन्नदान, लेने को हरिनाम देने को अन्नदान, तरने को लीनता डुबने को अभिमान. आणि म्हणून घेण्यासाठी केवळ ईश्वराचं नाव आणि देण्यासाठी अन्नदान. या जगात तरुण जायचे असेल तर नम्रता हवी. आणि म्हणून अहंकाराने माणूस बुडतो हा महान विचार त्यांनी दिला. आणि म्हणून अरे थांब बाबा कोण आहे. आणि म्हणून या प्रबोधन कार्यात शतकानुशतक असंच पार पाडलं. आणि म्हणूनच मुखात हरिनाम असणं महत्वाचं आहे. हा संस्कार आहे. आणि म्हणून आपल्याला एकच आहे, हे हिंदू धर्माची पताका जी आहे अखंड फडकत ठेवायची आहे. या ठिकाणी आपला अभिमान बाळगत एक संत समागम जो या ठिकाणी या महाराष्ट्राला संतांचा आशीर्वाद आहे, महाराजांचा आशीर्वाद आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री देखील विकास भी आणि विरासत भी हा नारा दिला आहे. त्याचंच आपण पुढे पालन करतोय. ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे, ही जोपासतोय, पुढे नेतोय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने इथं साक्षात पंढरी अवतरली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की इथून जाताना आपण या ठिकाणी जे संतांचं प्रबोधन, आशीर्वाद आणि ज्या काय भावना घेऊन जाल, या भावनांमुळे आपापल्या भागामध्ये, आपापल्या या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे जे काही संतांचे वचनं आहेत ती घेऊन आपण जाल. आणि म्हणूनच हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. इथं कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, कोणी कोणत्या जातीचा आहे कोणी पाहत नाही. आणि म्हणून सगळे जातीभेद विसरून इथं आपण एकत्र येतो आणि अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आपण करतो. आणि म्हणून मी गगनगिरी महाराजांना, आपल्या रामगिरी महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. गेले अनेक वर्ष आपण याचं काम करताय, आम्हाला इथे येण्याचं भाग्य मिळत आहे. आणि म्हणून असंच काम या पुढे देखील सुरू ठेवा. मुख्यमंत्री आहेत इकडं आणि तुमचा एकनाथ शिंदे पण आहे, त्यामुळे काही काळजी करू नका. आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत. आपल्या आशीर्वादानेच आम्ही काम करतोय. आपल्या आशीर्वादाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ, ऊर्जा, प्रेरणा मिळती आहे. आणि म्हणूनच हे सरकार जे आहे तुमचं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे, लाडक्या बहिणींचं आहे, वारकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं आहे. आणि म्हणून या सगळ्या लोकांच्या पाठीशी हे सरकार आहे. आणि म्हणून तुमच्या आशीर्वादानेच या ठिकाणी प्रेरणा आणि बळ मिळती आहे. म्हणून आपल्याला मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. जाता जाता एवढंच सांगतो, मांगल्याचा दीप उजळो, भक्तीचा हा भाव राहो, पांडुरंगाचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो, अखंड चालो हा नामाचा गजर, विठ्ठलाची कृपा राहो. सुख, समृद्धी आणि समाधानाने तुमचा प्रत्येक दिवस आनंदी जाओ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि परत एकदा मी रामगिरी महाराजांना धन्यवाद देतो. रामगिरी महाराजांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. असंच पवित्र कार्य आपल्या हातून अखंडपणे घडत राहो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी.